वेलकम मित्रांनो, मी संजय कुमार आज तुम्हाला पॅसिव्ह वॉइस सांगणार आहे। ऑलरेडी आपले 2 चॅप्टर झालेले आहेत। जर ते तुम्ही पाहिले असतील आणि जर तुम्ही पाहिले नसतील तर या YouTube चॅनल मधच्या पाठीमागे जाऊन तुम्ही ते 2 चॅनल ते 2 जे आहेत व्हिडिओ ते तुम्ही पाहू शकता। आज मी घेणार आहे सिंपल फ्युचर टेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसे करतात। तुम्हाला ऑलरेडी सांगितलं ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस करताना जर सगळ्यात महत्वाचं काय असेल तर काय असतं मित्रांनो, यस काय महत्वाचा असतो त्याचा काळ। काळ म्हणजे टेन्स, जो टेन्स असेल त्याच टेन्स मध्ये आपल्याला त्याचा पॅसिव्ह वॉइस बनवणं आवश्यक आहे। आज आपण पाहणार आहोत सिंपल फ्युचर टेन्सचा पॅसिव्ह वॉइस। बघा पहिल्यांदा बघूया सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य करताना त्याचा काय असतो मित्रांनो, फॉर्म्युला बघूया काय असते। पहिल्यांदा फॉर्म्युला मध्ये बघा पहिल्यांदा काय येते, सब्जेक्ट, त्यानंतर काय येते मित्रांनो, शाल आणि विल, हे 2 पैकी एक काय येते, हेल्पिंग वर्ब, यानंतर काय येते V1 क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्यानंतर येते ऑब्जेक्ट। ह्या जर गोष्टी आल्या तर त्याला म्हणायचं सिंपल फ्युचर टेन्स। आता तुमचा डाऊट आहे, मला माहित झालं काय डाऊट आहे तुमचा, हे शाल कधी वापरावं आणि विल कधी वापरावं ते पण मी सांगतो। जर सब्जेक्ट आय आणि वी असेल, जर सब्जेक्ट आय आणि वी असेल तर काय वापरायचं, शाल वापरायचं आणि बाकी राहिलेल्या सगळ्यांसाठी विल वापरायचे। पण आता मॉडर्न व्याकरण मध्ये सगळ्यांसाठीच विल वापरतात, पण ते ओल्ड व्याकरण मध्ये काय करतात, आय आणि वी साठी काय वापरायचं, शाल आणि बाकी सगळ्यांना विल। आता आपण बघूया, आय शाल कम्प्लीट द होमवर्क, मी माझा होमवर्क पूर्ण करीन। सो बघूया पहिल्यांदा काय आलं, सब्जेक्ट यस, त्याच्यानंतर शाल आणि विल पैकी काय आलं, शाल। आता इथं शाल काय आलं माहित आहे ना, सब्जेक्ट काय आहे आय, त्यानंतर काय आलं V1 आणि त्यानंतर काय आलं ऑब्जेक्ट, म्हणजे हे दिलेलं वाक्य या फॉर्म्युल्यानुसार आहे। आता आपल्याला काय करायचंय, पॅसिव्ह वॉइस। तर पॅसिव्ह वॉइसचा फॉर्म्युला काय असते ते पण आपल्याला माहित पाहिजे। फक्त मित्रांनो जो अगोदरचा जो आपण फॉर्म्युले पाहिलेला आहे तोच ऍज इट इज आहे, फक्त बदल होतो ते फक्त हेल्पिंग वर्ब। वर्तमान काळामध्ये काय आलं हेल्पिंग वर्ब, एम, इज, आर, आणि भूतकाळ करताना काय आलं, वॉज आणि वेअर। आता काय येणार आहे भविष्यकाळ करताना आपण बघूया की त्याचा फॉर्म्युला काय आहे। बघा नंबर 1 काय येणार, ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर काय येणार, शाल किंवा विल, त्याच्यासोबत काय जोडायचंय, बी, आणि बाकीचं तुम्हाला ऑलरेडी माहित आहे काय येणार, V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट। चला आता बघू एक्झाम्पल, हे वाक्य आय शाल कम्प्लीट द होमवर्क, या वाक्यामध्ये आय कोण आहे, सब्जेक्ट, त्याच्यानंतर शाल किंवा विल, त्याच्यानंतर V1 आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट। तर दिलेलं वाक्य आहे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये। आता आपल्याला काय करायचंय, पॅसिव्ह वॉइस। तर बघा नंबर 1 ला काय येणार, ऑब्जेक्ट, बघा काय ऑब्जेक्ट आहे, द होमवर्क, त्याच्यानंतर काय येणार, विल किंवा शाल पैकी काय येणार, विल, त्याच्यानंतर काय येणार, बी, त्याच्यानंतर काय येणार, क्रियापदाचं तिसरं रूप, त्याच्यानंतर काय येणार, बाय, त्याच्यानंतर काय येणार, सब्जेक्ट। बघा ह्या 5ही गोष्टी आलेल्या आहेत, म्हणजे आपलं पॅसिव्ह वॉइस बराबर आलेलं आहे। ज्या पद्धतीचा ऍक्टिव्ह वॉइसचा फॉर्म्युला असतो ना त्याच पद्धतीनं पॅसिव्ह वॉइसचा फॉर्म्युला असतो, आपल्याला फक्त फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे। चला त्यानंतरचं एक्झाम्पल बघा, दे विल वॉच द मूवी। बघा आता या वाक्याचं काय करायचंय, पॅसिव्ह वॉइस। तर दे सब्जेक्ट, शाल आणि विल, हेल्पिंग वर्ब V1 आणि हे आहे ऑब्जेक्ट। तर आता हे वाक्याचा फॉर्म्युला असा आहे। आता या वाक्याचं रूपांतर आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे पॅसिव्ह वॉइस मध्ये बनवायचं आहे। तर पहिल्यांदा काय येणार, ऑब्जेक्ट, काय येणार, ऑब्जेक्ट द मूवी। आता मूवी साठी शाल येणार का विल येणार, बरोबर आहे। मूवी साठी काय येते, प्रोनाउन इट, मग इट साठी काय येणार, विल, व्हेरी गुड, त्यानंतर काय घ्यायचं, बी, त्यानंतर दिलेल्या वर्बचं आपल्याला काय घ्यायचं, तिसरं फॉर्म, वॉच, वॉच्ड, वॉच्ड, काय येते तिसरं रूप, वॉच्ड, पुन्हा काय घ्यायचं, सब्जेक्टच्या आधी बाय घ्यायचं आणि देचं रूपांतर पॅसिव्ह वॉइस मध्ये काय होते, देम। अशा रीतीनं हा झाला पॅसिव्ह वॉइस। त्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल, शी विल सिंग अ सॉन्ग, हे वाक्य आहे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आणि त्याचा फॉर्म्युला हा आहे। आणि आता आपल्याला याचं बनवायचं पॅसिव्ह वॉइस, तर पॅसिव्ह वॉइसचा फॉर्म्युला हा आहे। तर बघूया, हे आहे सब्जेक्ट,
हे हेल्पिंग वर्ब V1 आणि हे ऑब्जेक्ट. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा काय घ्यायचं ऑब्जेक्ट. मग काय येतंय अ सॉन्ग. अ सॉन्ग साठी काय येतं प्रोनाउन इट. मग इथं काय येतंय विल. पुन्हा काय घ्यायचं बी आणि याचं तिसरं रूप काय येतंय संग. त्याच्यानंतर सब्जेक्टच्या आधी काय घ्यायचं बाय आणि याचं रूपांतर इकडे गेल्यास काय होतंय शीच हर. अशा रीतीनं हे झालं पॅसिव्ह वॉइस. चला आता लास्ट बघूया आणि हे तुम्हाला आलं पाहिजे. ही विल क्लीन द कार. बघा काय ऑब्जेक्ट आहे द कार. तर सगळ्यात पहिल्यांदा येणार द कार आणि द कार साठी प्रोनाउन काय येते इट. मग इट साठी काय येते हेल्पिंग वर्ब विल. त्याच्यानंतर काय घ्यायचं बी. याचं घ्यायचं तिसरं रूप काय येते तिसरं रूप क्लीनड आणि सब्जेक्टच्या आधी काय घ्यायचं बाय. त्याच्यानंतर काय घ्यायचं सब्जेक्ट. हीच रूपांतर इकडे गेल्यास काय होते हिम. अशा प्रकारे आपण काही एक्झाम्पल पाहिलेले आहेत सिंपल फ्युचर टेन्स. आता यानंतर आपण पाहूया रिकॅप. हॅलो मित्रांनो, आता आहे रिव्हिजनची वेळ. आपण ऑलरेडी आज 2 टॉपिक पाहिलेले आहेत सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. आता आपण काय करणार आहे जो मागचा टॉपिक होता ना आपला सिंपल पास्ट आणि आजचा जो टॉपिक आहे सिंपल फ्युचर. आता या दोघांचा आपण काय करणार आहोत ऍट अ टाइम कंपॅरिझन करणार आहोत. कंपॅरिझन टेबल. आता ऍट अ टाइम आपण सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर पाहणार आहोत. तर बघा पहिल्यांदा शी वॉश्ड द क्लोथ्स. हे वाक्य आहे साध्या भूतकाळामध्ये. तर बघा हे काय आहे सब्जेक्ट आहे हे वर्ब आहे आणि द क्लोथ्स काय आहे ऑब्जेक्ट. तर आपल्याला पॅसिव्हाइज करताना जो फॉर्म्युला आहे आता आपल्याला पूर्ण माहित आहे. पहिल्यांदा काय येते ऑब्जेक्ट. मग काय ऑब्जेक्ट आहे द क्लोथ्स आणि वॉज वापरायचं का वेअर वापरायचं. जर ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट अनेक वचनी असेल प्लुरल असेल तर काय घ्यायचं वेअर. व्हेरी गुड वेअर. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचंय कंपल्सरी क्रियापदाचं तिसरं रूप वॉश्ड. आणि तुम्हाला ऑलरेडी सांगितलं ज्या वर्बच्या एंडिंगला ईडी येते ना त्याचं दुसरं आणि तिसरं रूप ऍज इट इज असते कारण त्याला म्हणायचं रेग्युलर वर्ब. द क्लोथ्स वेअर वॉश्ड आणि त्यानंतर सब्जेक्टच्या अगोदर काय घ्यायचं बाय आणि शीचं रूपांतर लास्टला काय होतंय हर. अशा रीतीनं हे झालं पॅसिव्हाइज. त्यानंतर बघा शी रोट अ पोयम. हे वाक्य आहे पॅसिव्हाइजचं आणि या वाक्याचं आपल्याला काय करायचं ऑब्जेक्ट. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा काय येते पोयम आणि हे सब्जेक्ट आहे सिंग्युलर म्हणून आता इथं काय येणार वॉज. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप येणार रिटर्न. त्याच्यानंतर बाय आणि शीचं रूपांतर लास्टला काय येणार हर. अशा रीतीनं आपण सिंपल पास्टचं ऍक्टिव्ह वाईजचं पॅसिव्ह वाईज पाहिलं. आता पाहूया सिंपल फ्युचर ऍक्टिव्ह वाईजचं पॅसिव्ह वाईज. बघा या वाक्यामध्ये कोणतं ऑब्जेक्ट आहे द शॉप. कारण आपण क्रियापदाला प्रश्न विचारला व्हॉट ही विल ओपन तर उत्तर येते द शॉप. एकदा ऑब्जेक्ट सापडलं ना पुन्हा काहीच अवघड नाही. मग काय घ्यायचं द शॉप. शॉप नंतर काय येणार विल. त्याच्यानंतर काय येणार बी. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप काय येणार ओपनड. त्याच्यानंतर काय येणार बाय आणि हीच रूपांतर इकडे गेलास काय होते हिम. अशा रीतीनं हा झाला या वाक्याचा पॅसिव्ह वाईज. आता आपल्याला पाहायचं लास्ट एक्झाम्पल. ही विल ड्राईव्ह द कार. व्हॉट ही विल ड्राईव्ह तो काय चालवणार आहे द कार. मग हे झालं ऑब्जेक्ट. मग आपण सुरुवातीला घेऊया द कार. मग द कार घेतल्यामुळे हेल्पिंग वर्ब काय येणार विल. त्याच्यानंतर काय येणार बी. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप ड्रायव्हन किंवा काही जण ड्रिव्हन म्हणतात. त्यानंतर बाय आणि हिचं रूपांतर काय येणार हिम. अशा रीतीनं आज आपण सिंपल फ्युचर टेन्सचा पॅसिव्ह वाईज पाहिला आणि त्याच्या सोबतच सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर याचं कंपॅरिझन टेबल पाहिलेलं आहे. दोन्ही वाक्याचं ऍक्टिव्ह वाईज पाहिले दोन्ही वाक्याचं पॅसिव्ह वाईज पाहिले. जर हा टॉपिक तुम्हाला समजत असेल आणि जर तुम्हाला हे चॅनल आवडत असेल तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे हे चॅनल लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच वेगवेगळ्या ग्रामरच्या आणि जनरल नॉलेजच्या टॉपिक सोबत तुम्ही माझ्या सोबत राहा.